बरोबर देवाचा अधिकार येतो. With authority comes power of God. म्हणून देवाच्या अधिकाराबरोबर देवाचं सामर्थ्य येतो. Amen. आमेन. Don't look at the world and form an image of yourself. आणि जगाकडे बघून स्वतःचे एक रूप तयार करू नका. Your image is in the word. आणि तुमच्या जे प्रतिरूप आहे तो आहे वचन. Your image is in the word of God. आणि तुमच्या प्रतिरूप देवाच्या वचनामध्ये आहे. Amen. आमेन. Okay. Father, we thank you for this day. पिता, ह्या दिवसासाठी धन्यवाद देतो. We dedicate this day unto God in Jesus' name. आम्ही ह्या दिवसाला देवाकडे समर्पित करतो येशूच्या We नावात. sanctify and bless this day. आम्ही ह्या दिवसाला पवित्र करतो, We आशीर्वादित declare करतो. God's work shall be done आम्ही घोषणा करतो की देवाच्या काम होणार today. आज In Jesus' name. येशूच्या नावात. We put all the devil's work to flight. आम्ही शैतानाच्या सर्व कामाला पळायला लावतो In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Yeah, kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. You are blessed people. तुम्ही आशीर्वादित लोक आहात, So see yourself that way. म्हणून स्वतःला आशीर्वादित म्हणूनच पहा. Never see otherwise. आणि इतर प्रकारे कधीच स्वतःला बघू नका. Amen. आमेन. When you look at the world, जेव्हा तुम्ही जगाकडे बघता, the world is fallen. जग पतन पावलेलं आहे. Don't take that image of the world. आणि जगाच्या प्रतिरूप तुम्ही घेऊ नका. That's not who you are. आणि जगासारखं तुम्ही नाही. You are not what the world says आणि जग जसं बोलतं तसं तुम्ही नाही. or the people of the world say. जगाचे लोक जे बोलत आहेत तसं तुम्ही नाही. You are what God says. आणि तुम्ही तसं आहात जे देव बोलत आहे. And the more you believe, आणि जितकं अधिक तुम्ही विश्वास you धरत will आहे become. तुम्ही तसंच होणार. Because faith will make you that way. कारण विश्वास तुम्हाला तसं बनवणार. Amen. आमेन. The faith of God is the power of God आणि देवाचा विश्वास देवाचं सामर्थ्य आहे to make you that way. तुम्हाला तसं बनवायला. And God does not see you otherwise. आणि देव तुम्हाला इतर प्रकारे बघतच नाही. He sees you as His word. आणि देव तुम्हाला त्याच्या वचनासारखंच Because बघत His आहे. word is His will. कारण त्याचं वचन त्याची इच्छा And आहे. His will is that you are blessed. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. तुम पूछने की जरूरत नहीं, प्रभु तुम्हारी इच्छा क्या है, मैं बीमारी में रहूं क्या, पूछने की जरूरत नहीं है. प्रभु का इच्छा है वचन, और वचन में क्या लिखा है, उसने आशीर्वाद दिया है, बीमारी दूर किया है. Amen. Don't forget who you are. आणि हे विसरू नका की तुम्ही कोण आहात. You know that message which I gave last time. आणि मागच्या वेळेस जो मी संदेश दिला ते तुम्ही ऐका. The word of God, the Bible is the spiritual mirror. आणि देवाचे वचन आणि जे पवित्र शास्त्र आहे तो आत्मिक We आरसा show आहे. you the true reflection. आणि जो तुम्हाला तुमच्या खरा प्रतिबिंब दाखवतो. If you neglect the word, जर तुम्ही वचनाच्या दुर्लक्ष you will करत forget who आहात you are तुम्ही विसरून जाणार की तुम्ही कोण and you आहात. will not become. आणि तुम्ही तसं होणार नाही. Amen. Amen. As a man thinks he becomes. जसं एक मनुष्य विचार करतो तसंच तो होतो. But if you don't hear the word, पण जर तुम्ही वचन ऐकत नाही you will not be becoming तुम्ही तसं होणार नाही. what the Lord says about you. जो देव तुमच्याविषयी बोलत आहे. To become, you have to see the word. आणि तसं होण्यासाठी तुम्ही वचनाला बघितले पाहिजे. Amen. आमेन. And start believing. आणि विश्वास केले पाहिजे. You know, today I want to share with you आज मला तुम्हाला सांगायचं आहे something little different. आणि काहीतरी वेगळं गोष्टी सांगायचं आहे. You know, that's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्माने मला सांगितले. You know, because many people need many things. कारण अनेक लोकांना अनेक गोष्टींची The गरज new आहे. people need to be saved. आणि नवीन लोकांची तारण झाली पाहिजे. You know, when I look at the world, आणि जेव्हा मी जगाकडे बघतो my focus is always heaven. माझं लक्ष नेहमी स्वर्ग आहे. Do they have heaven life? त्यांच्याकडे स्वर्गाचे जीवन आहे का. People are living, I always tell my wife, see, people are living as if everything is fine. आणि पास्टर नेहमी मला असं सांगत आहे की लोक असं जगत आहेत जसं काही सर्व काही नीट नेटके आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित There's आहेत, no problem. त्यांना काही समस्या नाही. But they don't know the truth. पण त्यांना सत्य माहिती नाही. They are separated from God. ते देवापासून वेगळं झाले आहे. Because only the life of God can unite you to God. कारण देवाचं जीवनच आपल्याला देवाबरोबर एक करू शकतो. That's the purpose of Jesus coming. आणि येशूच्या येण्यासाठी हाच हेतू होता, To bring us back to God. आपल्याला परत देवाकडे आणायला. They don't know, they don't have heaven life. आणि जगाच्या लोकांना माहिती नाही त्यांच्याकडे स्वर्गीय जीवन नाही. You know, death is so close. आणि मरण इतकं जवळ आहे. No, we hear so many things. आणि आपण खूप गोष्टी ऐकतो. Even a big star also died आणि recently. मोठा जो अभिनेता हल्ली आता तो मरण पावला. Physically fit. आणि शारीरिकरित्या तो चांगला होता, तंदुरुस्त होता. Okay.
Now, so this is a message for everyone. म्हणून हा संदेश प्रत्येक लोकांसाठी We आहे. need to know who God is. आपल्याला कळले पाहिजे की देव कोण We आहे. need to know about man. आपल्याला मनुष्याविषयी जाणले पाहिजे. We need to know the devil. आपण शैतानाविषयी जाणले पाहिजे. You must know these things. आणि ह्या गोष्टीला तुम्ही समजून घेतलेच पाहिजे. There are many different beings in the universe, आणि आपल्या ह्या विश्वामध्ये अनेक अनेक प्राणी आहे. but these are three vital. पण हे तीन मुख्य आहे. The first is God. आणि प्रथम आहे देव. You must know him in the right way. आणि तुम्ही देवाला एक योग्य रीतीने Who is ओळखलेच God? पाहिजे की देव कोण What आहे. is God? देव काय How आहे. he is. देव कसा आहे. The devil has brought so much confusion in this area. आणि शैतानाने ह्या भागामध्ये खूप गोंधळ निर्माण The second केला. is man. आणि दुसरा आहे Who मनुष्य. is man? मनुष्य कोण Why आहे. have we come here? आपण इथे का आलो आहे. Just to eat, live and die? फक्त खायला पियायला आणि मरायला. What is the purpose of man? मनुष्याचा हेतू काय आहे. Does God have any purpose for us? आणि देवाकडे मनुष्यासाठी काय हेतू आहे का. Or we can live our own life and die? किंवा आपण आपलं स्वतःचे जीवन जगू आणि मरू. So we need to know this. म्हणून आपण हे गोष्टी जाणले पाहिजे. Read from the Bible. आणि शास्त्रामध्ये वाचा. Second, third, you must know Satan. आणि तिसरं आपण शैतानाला ओळखले पाहिजे. Because he is the enemy of God and man. कारण शैतान देवाच्या आणि मनुष्याच्या शत्रू आहे. These are the three vital things you must know. आणि हे तीन मुख्य गोष्टी आहेत जे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. And then there are many, many things to know. आणि अनेक अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला. Let me teach you these things. पण मी तुम्हाला हे तीन मुख्य गोष्टी शिकवतो. First, let us see, we must know God. प्रथम आपण हे गोष्टी पाहूया Who is की आपण God? देवाला जाणलो पाहिजे की देव कोण आहे. How many gods are there? आणि किती देव आहे. Is God a power देव काय एक सामर्थ्य or आहे is he a person? किंवा तो एक व्यक्ती आहे. Does he have an image? त्याच्याकडे एक रूप आहे का. Does he have emotions? त्याला भावना आहे का. Who is this God? आणि हा देव कोण आहे. According to the Bible, आणि शास्त्रानुसार God is our Father देव आपला पिता आहे. because he is the creator. कारण तो निर्माण करता आहे. God means the creator. देव म्हणजे निर्माण करता. Remember this. आणि हे When गोष्टी you say लक्षात. God, जेव्हा तुम्ही देव बोलता means is the creator. म्हणजे देव निर्माण करता आहे. If you call a person God, जर आपण एक व्यक्तीला देव बोलतो he must be the creator, तर तो निर्माण करता असला पाहिजे. not the creation. निर्मिती नाही. Don't call a creation God because God is the creator. एक निर्मितीला देव बोलू नका कारण देवच निर्माण करता आहे. That separates the creator from the creation. आणि ही गोष्टी निर्माण करताला निर्मितीपासून वेगळा करतो. Never bow down or worship the creation except the creator. आणि निर्मिती पुढे नमन करू नका, त्याची पूजा करू नका, फक्त निर्माण करताची उपासना करा. So God means the creator of all things. देव म्हणजे सर्व गोष्टींच्या निर्माता All life forms. आणि सर्व जीवधारी प्राण्यांच्या तो And निर्दर्शक. without life forms, आणि जीव नाही त्यांच्या देखील तो निर्माता he आहे. is the creator. आणि तो निर्माण करता आहे. He created the heavens and आणि the earth. त्यांनी अनेक स्वर्गांचा आणि पृथ्वीचा निर्माण केला. Everything that you see, आणि प्रत्येक गोष्टी जे तुम्ही पाहत the आहात visible, the invisible, आणि जे दृश्य आहे आणि अदृश्य आहे is created by God. त्याची निर्माण देवाने केलेली In आहे. Psalms 19, आणि स्तोत्रसंहिता 19 मध्ये the Bible says, शास्त्र म्हणत आहे heaven declares the glory of God, आणि जे स्वर्ग आहे देवाची गौरवाचा वर्णन करतो. and the skies proclaim the work of his hands. आणि जे आकाश आहे त्याच्या हाताच्या कामाची घोषणा करत आहे. Now, I'm not going very deep. आणि मी खूप खोलमध्ये जात नाही. I'm giving you general, मी तुम्हाला सामान्य ज्ञान देत आहे. but this is very important. पण ही खूप महत्वाची Not आहे. only for you, फक्त तुमच्यासाठी नाही, because many hear the word of God. कारण अनेक लोक देवाचे वचन ऐकत आहे. So, Holy Spirit told me that it's good that everyone knows it. म्हणून पवित्र आत्माने मला सांगितले की प्रत्येक लोकांना समजले पाहिजे जे वचन मी बोलत आहे. That's why in the Bible, म्हणून शास्त्रामध्ये God calls an atheist, the one who does not believe in God, as fools. आणि देव जो व्यक्ती देवावर विश्वास करत नाही, जो नास्तिक आहे, देव त्याला मूर्ख बोलतो. In Psalms 14:1, you can read it. आणि स्तोत्रसंहिता 14:1 मध्ये तुम्ही वाचू शकत आहे. Nowhere the Bible proves the existence of God. आणि कुठेही शास्त्रामध्ये देवाचे अस्तित्व ह्याचा पुरावा नाही. But opens with a positive fact that God exists. पण ह्या सकारात्मक हकीकतकडे आपण उलगडीस होतो की देव अस्तित्वात आहे.
The Bible doesn't prove, आणि शास्त्र साबित करत नाही. it opens the fact that God exists. आणि ह्या हकीकताने शास्त्र सुरू होतो की देव अस्तित्वात आहे. We just have to believe. आपण फक्त विश्वास धरलो पाहिजे. When God created everything, जेव्हा देवाने प्रत्येक गोष्टीचं निर्माण केलं no human being was there. आणि कुठलाही मनुष्य जाती तेव्हा नव्हते. He didn't take our advice. आणि देवाने आपली सल्ला घेतली नाही. He didn't take our knowledge. आपलं ज्ञान देखील देवाने घेतले नाही. We were not there. आम्ही तर तिथे No one was नव्हते there. आणि कुणीही नव्हते. Secondly, when he created, आणि दुसरा जेव्हा देवाने निर्माण he केलं didn't create anything with existing material. आणि जे आहे त्या गोष्टीने देवाने कुठल्याही गोष्टीचा निर्माण केला नाही. No. नाही. He created all things out of nothing. आणि देवाने सर्व गोष्टी कुठल्याही गोष्टी जेव्हा नव्हते त्या गोष्टीने देवाने सर्व गोष्टीचं निर्माण We केलं. can make things out of something. आपण एखादा वस्तूने काहीतरी बनवू शकतो We cannot make out of nothing. आणि कुठल्याही जर गोष्टी नाही तर आपण काही निर्माण करू शकत नाही. Amen. आमेन. तुमको लकड़ी नहीं देता, कुछ नहीं देता, तुम टेबल बनाओ. बना सकता है? हवा से बनाएगा क्या? No. We need material. आपल्याला to make. सामग्री पाहिजे काहीतरी बनवायला. But God the creator पण देव जो निर्माण करता made everything त्यांनी प्रत्येक गोष्टी out बनवल्या of nothing. कुठल्याही सामग्री शिवाय. I want to show who God is. आणि मला तुम्हाला दाखवायचं की देव कोण आहे. That's why he's the creator. म्हणून देवच निर्माण करता आहे. He is self-existing. आणि तो स्व अस्तित्वात आहे. No one created him. कोणी त्याच्या निर्माण केला नाही. So he's the creator. म्हणून देवच निर्माण करता And he आहे. is ever existing. आणि तो सदा अस्तित्वात आहे. He cannot say when, from where, because he didn't exist in time. He created time for man. आपण बोलू शकत नाही कधी आणि केव्हा. तो वेळेमध्ये निर्माण झाला नाही. तो वेळेच्या पलीकडे निर्माण झाला होता. He created time for this earth त्यांनी ह्या पृथ्वीसाठी वेळेचा निर्माण केला so that everything functions well. जेणेकरून प्रत्येक गोष्टी बरोबर कार्य करतो. In heaven, there is no time factor. आणि स्वर्गामध्ये वेळेच्या मर्यादाच There नाही. is no time factor in hell. आणि नरकामध्ये देखील वेळ नाही. Once you die, एकदा तुम्ही मरण you पावले enter into the factor of no time. आणि तुम्ही वेळ नाही असं काळामध्ये तुम्ही प्रवेश करत आहे. I'm giving you all this news. आणि मी तुम्हाला ही सर्व बातमी देत आहे. Holy Spirit has taught me many things. आणि पवित्र आत्माने मला अनेक गोष्टी शिकवल्या Usually I आहेत. don't share आणि सहजरित्या मी तुम्हाला because सांगत नाही not all are mature. कारण सर्व लोक प्रौढ नाही. Only what he permits me, I'm sharing. आणि जो पवित्र आत्मा मला परवानगी देत आहे तोच गोष्टी मी बोलतो. Every creation has a beginning. आणि प्रत्येक निर्मितीला एक सुरुवात आहे. Even universe has a beginning. आणि ह्या जगाला देखील एक सुरुवात आहे. Only God has no beginning, he has no end. आणि देवाला फक्त काय प्रारंभ नाही काय अंत नाही. In the Bible we read, आणि शास्त्रामध्ये he is आपण the वाचतो Alpha, he is the Omega, आणि देव अल्फा आहे आणि ओमेगा the आहे. beginning and the end. आणि तो आदी आहे तो अंत आहे. But it's not talking of time. आणि तो वेळेच्या विषयी बोलतच नाही. It's talking of without time. आणि वेळ नाही त्याविषयी बोलत आहे. That doesn't mean he has a beginning, he has an end. No. त्याच्यावर तसं नाही की देवाला एक सुरुवात आहे आणि अंत आहे असं It नाही. means there's no one before him, there's no one after him. आणि त्याच्या अर्थ की देवाच्या आधी कोणी नव्हतं आणि देवाच्या नंतरही कोणी नाही. Amen. आमेन. There can never be anyone before him, there can never be anyone after him. आणि देवाच्या आधी कोणी असू शकत नाही आणि देवाच्या नंतरही देखील कोणी असू शकत नाही. Now I'm showing you who God is. आणि मी तुम्हाला आता दाखवत आहे की देव कोण आहे. He is the one who began the history of this earth and mankind. आणि देवच आहे ज्यांनी पृथ्वीच्या आणि मनुष्य जातीच्या इतिहासाची सुरुवात केली. And he's the only one who can conclude the history of planet earth. आणि देवच असा व्यक्ती आहे जो या ग्रह पृथ्वीच्या इतिहासाला संपूर्ण किंवा अंत करू शकतो. God never changes. देव कधीच बदलत नाही. He changes his functions, आणि तो आपला फक्त कार्य बदलतो which could be called events or happenings. जे आपण घटना बोलू शकत आहे. But his quality, eternal quality, never पण changes. त्याचा जो सार्वकालिक गुण आहे तो कधीच बदलत नाही. Amen. Amen. When the Bible says God is good, जेव्हा शास्त्र म्हणत आहे की देव चांगला आहे it doesn't mean he's doing something good. ह्याच्या अर्थ असं नाही की देव काहीतरी चांगला करतो. That's the eternal quality of God. आणि चांगुलपणा देवाचा सार्वकालिक गुण आहे. Because of that quality, आणि त्या गुणामुळे he can do good even to a wicked man. आणि त्या चांगुलपणामुळे देव एक दुष्ट व्यक्तीकडे देखील चांगला करू शकतो. That's what the Bible says. आणि असं शास्त्र He म्हणत आहे. sends rain on the good and bad. आणि देव वाईट लोकांवर आणि चांगल्या लोकांवर पाऊस पाठवतो. Sun on the good and the bad. आणि सूर्य चांगलं व वाईट लोकांवर पाठवतो. See, because that nature is good.
कारण देवाचा स्वभावच चांगला आहे. You know, Holy Spirit told me to learn about His nature. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले की देवाच्या स्वभावाविषयी More than तुम्ही what He शिकले can पाहिजे. do for me. आणि माझ्यासाठी तो काय करू शकत आहे Looking at his त्याच्यापेक्षा hands. आणि त्याच्या हाताकडे प्रभु क्या बघण्याच्या देगा, प्रभु क्या देगा, उससे अच्छा वो देखो प्रभु कौन है. और प्रभु अगर अच्छा है, कभी बदलता नहीं, हमेशा तुम्हारे लिए अच्छा ही करेगा. Amen. If you don't know this, जर तुम्हाला ही गोष्टी माहिती you will नाही try to work or do something or perform to get something good from God. आणि तुम्ही काम करायचा प्रयत्न करणार किंवा कृती करायचा प्रयत्न करणार जेणेकरून तुम्हाला देवापासून काय मिळेल. Most of the Christians are living that way. अनेक ख्रिस्ती लोक असंच जीवन जगत आहे. We're trying to do our best so that God gives the best. आपण आपला उत्तम करायचा प्रयत्न करतो जेणेकरून देव आपल्याला त्याची उत्तम No. देणार नाही. See, we are saying from His deeds to His nature. आपण त्याच्या कार्यांद्वारे त्याच्या स्वभावाकडे जातो. उसका नेचर के द्वारा कार्य देखो. त्याच्या उल्टा, स्वभावाच्या द्वारे तुम्ही त्याच्या कार्य बहुत पहा लोग उल्टा जा रहे हैं. आणि अनेक लोक उलट जात आहे. That is why when God does something good, praise God, praise God. म्हणून जेव्हा देव काहीतरी चांगला करतो तेव्हा ते म्हणतात देवाची And स्तुती असो. when you don't get something, जेव्हा तुम्हाला काही मिळत नाही where are you, Lord? आणि तुम्ही कुठे आहे प्रभू You have not done anything. आणि तुम्ही माझ्यासाठी काय केले नाही का. Why is that problem? आणि ही समस्या कशासाठी. Because you're seeing from outside in. कारण तुम्ही बाहेरून आत बघत आहे That's why it changes. म्हणून गोष्टी बदलतो. But the Bible says God never changes. पण शास्त्र म्हणत आहे देव कधीच बदलत नाही. That means you have to see His nature. त्याचा अर्थ आहे की तुम्ही देवाचा स्वभाव पाहिले The पाहिजे. more you know Him, आणि जितकं अधिक तुम्ही देवाला ओळखत the आहे more you can live a blessed life. तितकं अधिक तुम्ही आशीर्वादित जीवन Your जगू faith शकत will work better. आणि तुमचा विश्वास उत्तमरित्या काम If करणार. your faith is based on what He gives, what He does, आणि जर तुमचा विश्वास त्या गोष्टीवर आधारित आहे की देव काय देतो आणि काय करतो it will always be wavering. मग तुमचा जो विश्वास आहे नेहमी वर खाली असेल. That's the reason we have wavering faith. आणि ह्या कारणामुळे आपला जो विश्वास आहे वर खाली असतो. So who is God? म्हणून देव कोण आहे. God is not a power. देव काय सामर्थ्य नाही. God is spirit by nature. आणि देव आपल्या स्वभावाने एक आत्मा आहे. Now that doesn't mean He doesn't have form. आणि ह्याचा अर्थ असं नाही की देवाला काय आकार नाही. If God made us in His image, जर देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपामध्ये He has बनवले an image. मग त्याच्याकडे देखील एक प्रतिरूप आहे. Amen. आमेन. God is not without form. आणि देव बिना आकाराशिवाय नाही. You cannot see Him आपण त्याला पाहू शकत because नाही He's a spirit personality. कारण तो एक आत्मिक व्यक्तिमत्व आहे. One day when we go to heaven, एक दिवस जेव्हा आम्ही स्वर्गात जाणार we will also have a spiritual personality, आपल्याकडे देखील एक आत्मिक व्यक्तिमत्व असेल not physical body. आणि शारीरिक शरीर नसेल. Amen. आमेन. You can see one another. आपण एकमेकांना पाहू शकतो. Okay, now we will not go there. आपण तिथे आता जाणार नाही. So God is a spiritual person. म्हणून देव एक आत्मिक व्यक्ती आहे. Now one more thing you must know about God. आणि अजून एक गोष्टी तुम्ही देवाविषयी जाणून I am घेतली telling you पाहिजे. all this so that the world, when they hear this word, they will know मी हे सर्व तुम्हाला सांगत आहे कारण जग जेव्हा हे सर्व ऐकेल तेव्हा त्यांना कळेल who is God. की देव कोण आहे. Because the devil has deceived people. कारण शैतानाने लोकांना फसवले आहे He has brought so much confusion, आणि त्यांनी इतकं गोंधळ निर्माण केला आहे put many barricades. आणि त्यांनी खूप अडथळे ठेवले आहे. So I want to remove all this. आणि See, unless people know all this, आणि जोपर्यंत लोकांना हे गोष्टी माहिती they say, नाही why do I need the Savior? आणि ते बोलेल मला तारणाऱ्याची का गरज आहे. See, we have to show them all this. आम्हाला त्यांना हे सर्व दाखवावं Who is लागेल God? की देव कोण He आहे is holy. आणि तो पवित्र Who आहे. is man? मनुष्य He कोण is a आहे. sinner. तो एक पापी आहे Separate from God. देवापासून वेगळा आहे. That's why you need a Savior. म्हणून त्याला So तारणहाराची we गरज have आहे. to link it properly. म्हणून आपण बरोबर जोड लावले पाहिजे. Otherwise, why will people want Jesus? नाहीतर लोकांना येशू का हवं असेल. क्यों Jesus चाहिए? हमारे पास बहुत है. तुम्हारा एक जीसस क्या चाहिए हमको? So we have to tell them. म्हणून आपल्याला लोकांना सांगावं लागेल. Amen. आमेन. That's why I'm making a ground. म्हणून मी एक भूमी तयार करत Now, आहे. though God is one, जरी देव एक आहे but according to the Bible, पण शास्त्र अनुसार He exists in three forms, three personalities. आणि तो 3 व्यक्तिमत्वामध्ये उपस्थित आहे. God the Father, देव पिता, God the Son, देव पुत्र and God the Holy Spirit. आणि देव पवित्र आत्मा. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला to सांगितलं worship God, देवाची उपासना करण्यासाठी you must understand this factor of Trinity. तुम्हाला हे जे त्रैकी आहे ही गोष्टी समजलेच पाहिजे. We are created in His image. आम्ही त्याच्या प्रतिरूपेत बनवले We गेले are आहे also Trinity. आणि तो देखील त्रैकी आम्ही देखील त्रैकी आहे. हम भी Trinity है. Spirit,
soul, body. आम्हाला देखील आत्मा आहे, जीव आहे, शरीर आहे. Our spirit is after our Father. आपला आत्मा देव पितासारखा आहे. Our soul is after Holy Spirit. आपला जो प्राण आहे पवित्र आत्मासारखा आहे. Our body is after Jesus. आणि आपलं शरीर येशू सारखं आहे. We are also Trinity. आम्ही देखील त्रैक्य आहे. We all three function together आम्ही सर्व तीन मिळून एकत्र काम करतो. in the same way. तसंच प्रकारे God is Trinity. देव त्रैक्य आहे. Amen. आमेन. God the Father, God the Son, God the Holy Spirit. देव पिता, देव पुत्र, देव पवित्र आत्मा. Now this is a deep mystery which one day I'll teach you specially. आणि हे खोल रहस्य आहे जो एक दिवस मी तुम्हाला विशेष करून शिकवण But देणार. one thing Holy Spirit told me about Trinity is this. पण एक गोष्टी जे पवित्र आत्माने मला त्रैक्य विषय सांगितले ती Trinity अशी आहे. shows the greatness of our Father. आणि त्रैक्य आपल्या देवाच्या थोरपणाविषयी दाखवत आहे. Where no one has. आणि जिथे कुणालाही तसं विशालपणा नाही. In a way that they can be seen three different. आणि असं प्रकारे की आपण तीन लोकांना एकत्र पाहू शकतो. That's the greatest mystery. आणि ही सर्वात मोठी रहस्य आहे. God has not given that power to anyone. आणि देवाने असं त्रैक्याच्या सामर्थ्य कुणालाच दिले नाही. That is greatness of God, आणि तो देवाचा which विशालपणा आहे. no angels have. आणि जो कुठल्याही देवदूतांमध्ये नाही. Even Satan and demons don't have. आणि शैतान व दुरात्म्यांमध्ये देखील नाही. No one has it. आणि कुणामध्ये असं नाही. This speaks about greatness. आणि ही जी गोष्टी आहे महानपणाविषयी बोलतो. So our Father is so great आपला देव पिता इतका महान that though आहे he is one person, की जरी तो एक व्यक्ती आहे yet they can be three in three different places तरी तो तीन असू शकतो, तीन वेगवेगळ्या ठिकाणी at the same time. आणि सारखा वेळामध्ये. And each time, आणि दर वेळेमध्ये one of the three beings is totally our Father. आणि तीन पैकी जो जीव आहे पूर्णपणे आपला पिता आहे. I know it is very difficult to understand, आणि तुम्हाला हे समजण्यासाठी but थोडा this is the अवघड way Holy असेल. Spirit taught me. पण असं प्रकारे पवित्र आत्माने मला शिकवले. Secondly, they are a family. आणि दुसरा आपण एक कुटुंब आहे. They are a आणि family. ते एक कुटुंब आहे. And we are a larger family when we have their life. आणि आपण एक मोठा विशाल कुटुंब होतो जेव्हा आपल्याला त्यांचे जीवन प्राप्त होतो तेव्हा. Amen. आमेन. In heaven, we'll all be a family. आणि स्वर्गामध्ये आपण सर्व एक कुटुंब असेल. No different denominations, आणि वेगवेगळा धार्मिक no गट नसेल. caste, creed, nothing will be there. आणि कुठलाही जाती वंश असं काय नसेल. You will not say it's my son, my daughter. No, आणि हा माझा पुत्र आहे, ही माझी कन्या आहे असं आपण बोलणार नाही. we have one Father. आपण आपल्याकडे एकच पिता We are असेल. all children of our Father. आणि आपण आपल्या देव पिताचे सर्व लेकरे असेल. Amen. Amen. Only on this earth these things are there, फक्त पृथ्वीमध्ये ही गोष्टी आहे. not in heaven. स्वर्गामध्ये असं नाही. There is no marriage in heaven, स्वर्गामध्ये विवाह नाही. but you will be the best friends in heaven. पण तुम्ही स्वर्गामध्ये सर्वात उत्तम मित्र असेल. Your relationship in heaven will be better than on this earth. आणि ह्या पृथ्वीपेक्षा स्वर्गामध्ये तुमच्या जे नातेसंबंध आहे अधिक उत्तम असेल. Amen. आमेन. अगर हस्बैंड एंड वाइफ का रिलेशनशिप बराबर नहीं धरती पे, स्वर्ग में बेस्ट रहेगा तुम्हारा. हेलो, बेटर देन दिस मैरिज रिलेशनशिप. आणि हा वैवाहिक संबंधापेक्षा उत्तम तुमच्या नातेसंबंध स्वर्गामध्ये असेल. Amen. One day I'll teach you about heaven. आणि एक दिवस मी तुम्हाला स्वर्गाविषयी शिकवण देणार. That is our Father's homeland. आणि ती आपली पिताची मातृभूमी आहे. Amen. आमेन. This earth belongs to Him. आणि ही जी पृथ्वी आहे देवाची आहे. He gave it to man. आणि देवाने ही पृथ्वी मनुष्याला दिले. He said, heaven is mine. आणि त्यांनी सांगितले स्वर्ग माझी आहे, Earth is also mine, पृथ्वी देखील माझी but आहे, I give it to man. पण ही पृथ्वी मी मनुष्याला देतो. But see what happened. पण बघा काय झालं. कैसा कर दिया मनुष्य ने. हम लोग बोलते प्रभु ये क्यों ऐसा करता. प्रभु कुछ नहीं करता है. स्वर्ग अभी भी ऐसा ही है जैसा था. पवित्र है, शुद्ध है, पाप नहीं, कुछ भी नहीं, उजाला है. मनुष्य को धरती दिया तो क्या कर दिया है, बर्बादी किया है. But God is not going to give up this earth. Remember this. पण देव ह्या पृथ्वीचा त्याग करणार नाही हे गोष्टी लक्षात It ठेवा. belongs to Him. आणि पृथ्वी देवाची आहे. Man may say, this is my property, my property. मनुष्य बोलेल ही माझी संपत्ती आहे, तो माझी संपत्ती आहे. इसको मार देगा, उसको मार देगा, घर वाले को ही मार देगा प्रॉपर्टी के लिए. मरने के बाद किसका प्रॉपर्टी है वो, प्रभु का प्रॉपर्टी है. कुछ लेके जाता है नहीं, कुछ भी नहीं ले जाता. ये शरीर भी नहीं ले जाता, कपड़ा भी नहीं ले जाता. सब अवार्ड बिवार्ड सब कबर्ड में रहता है. दूसरे लोग उसका इस्तेमाल करते हैं, कोई पूछता नहीं. तुम उसका स्टैच्यू बनाए तो भी उसको मालूम नहीं पड़ता है.
कुछ भी करो उसको, nothing. Everything belongs to God. प्रत्येक गोष्टी देवाची आहे. That pride of man is destroyed. मनुष्याचा जो अभिमान आहे त्याचा नाश होतो. Amen. Amen. That's why we must give him the glory. म्हणून तुम्ही देवाला गौरव दिले पाहिजे. Everything belongs to him. प्रत्येक गोष्टी He देवाची is आहे. the owner. तो मालक आहे. Even your child. आणि तुमच्या लेकरू He देखील is the owner. देव मालक आहे. He has given you the child आणि त्यांनी तुम्हाला ती लेकरू दिलेली as a आहे. loan आणि एक उष्ण to म्हणून take care. तुम्ही त्याची काळजी घेतली Nothing पाहिजे. belongs to us. आणि कुठल्याही गोष्टी आपली नाही. हमारे बच्चे लोग भी प्रभु का है. Amen. आमेन. जीवन हम नहीं दे सकता, प्रभु ही जीवन दे सकता है. जब बच्चा पैदा होता है वो जीवन प्रभु ने दिया है, एक भी चीज हमारा नहीं है. Remember that. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा. See, that's why once you know who is God, म्हणून एकदा तुम्हाला कळले की देव कोण आहे, then we will not fight and kill people. मग आपण लोकांशी भांडणार नाही, त्यांच्या खून करणार नाही. एक पैर कब्र में है, बुढ़ा है, फिर भी फाइटिंग कर रहा है, ये प्रॉपर्टी मेरा है, मेरा है. कल मरेगा, आज ये प्रॉपर्टी मांगता, मार देगा मैं सीधे से, और मर जाता. प्रॉपर्टी किसका है? प्रभु का है. सब छोड़ के जाता है. नथिंग इज योर्स. आणि कुठल्याही गोष्टी तुमची नाही. नथिंग. कुठल्याही गोष्टी नाही. That's why good there is no money in heaven. म्हणून चांगलं आहे की स्वर्गामध्ये पैसाच नाही. Because money gives pride. कारण पैसा आपल्याला गर्व देतो. It makes us to look down on others. पैसा आपल्याला इतरांकडे खालच्या नजरेने बघायला लावतो. पैसा रहेगा तो भी खतरा है, नहीं रहेगा तो भी खतरा है. Love for money is the root of all evil. The आणि Bible says, all पैशासाठी evil. जी प्रीती आहे ती सर्व समस्याची मूल आहे. Money sells, money buys. आणि पैसा विकतो, पैसा You know, विकत घेतो. today what you see now is everything is based on money. आणि प्रत्येक गोष्टी आज आपण जे पाहताय ते पैशावरच आधारित आहे. Good, there is no money in heaven. चांगलं आहे की स्वर्गामध्ये पैसाच So there is नाही. no rich and poor. म्हणून स्वर्गामध्ये कोणी श्रीमंत नसेल, कोणी गरीब नसेल. There is no pride. स्वर्गामध्ये गर्व नसेल. Okay, let's go to the word now again. आपण परत वचनाकडे जाऊया. So God has emotions. देवामध्ये भावना आहे. God is not a statue. देव काय an मूर्ती idol. नाही, Nee. पुतला नाही. He's a person. देव एक व्यक्ती आहे. We are living persons. आम्ही देखील जिवंत व्यक्ती आहे. God is a living God. देव एक जिवंत देव आहे. Amen. आमेन. He has emotions. त्याच्यामध्ये भावना आहे. He has given those emotion like him to us. आणि त्याच्यासारखा भावना देवाने आपल्याला दिलेली आहे. But because of sin it has been defiled. पण पापामुळे ही भावना विटाळलेली आहे, दूषित झालेली So आहे. God is perfect, म्हणून देव परिपूर्ण आहे. holy and righteous. परिपूर्ण आहे, नीतिमान आहे, पवित्र The आहे. Bible says God is light. आणि शास्त्र म्हणत आहे देव प्रकाश In आहे. him is no darkness at all. आणि देवामध्ये मुळीच अंधकार नाही. Amen. Amen. God is light. देव प्रकाश आहे. 1 John 1:5 says. 1 योहान 1:5 म्हणत आहे. One of the meaning of this is आणि ह्या वचनाच्या एक it अर्थ doesn't आहे have a negative quality. त्याच्यामध्ये नकारात्मक गुण नाही. And Holy Spirit, when I was reading this, Holy Spirit said, आणि जेव्हा मी हा वचन वाचत होता पवित्र आत्म्याने मला सांगितले. even in James 1:17, आणि याकोब 1:17 the मध्ये Bible says every good gift is come from heaven आणि शास्त्र म्हणत आहे प्रत्येक चांगलं देणगी स्वर्गातून आलेली आहे. and comes down from the Father of lights. आणि ज्योती मंडळाच्या पितापासून येतो. Hello? Father of lights. आणि अनेक ज्योतींचा जो पिता Lights आहे. कौन है? आणि ज्योती कोण आहे? हाँ, ये बत्ती का वो फादर है. वो ये बत्ती का फादर नहीं है, वो तुम्हारा फादर है. Those who are spirit light, आणि he is जे- their father. आणि ज्यांच्या आत्मा प्रकाश आहे तो त्यांचा पिता आहे. Amen. Amen. When we receive Jesus, जे आपण येशूचा स्वीकार we receive करतो the light of our father. आपल्याला आपल्या पिताचा प्रकाश मिळतो. And as spirit light, आणि आत्मिक he प्रकाश म्हणून becomes our father. तो आपला पिता होतो. Amen. Amen. He is the father of all spirit lights. आणि तो सर्व आत्मा प्रकाशाचा पिता आहे. And Satan is the father of all spirit darkness. आणि शैतान सर्व आत्मा अंधकाराचा पिता आहे. These are only two categories. आणि हे दोनच श्रेणी आहे, गट आहे. बहुत लोग बाहर से देखते, तुम ऐसा कपड़ा पहना, वैसा कपड़ा पहना, शूज ऐसा पहना, बाल ऐसा स्टाइल किया, कलरिंग किया, ये सब मनुष्य देखता रहता. This is religion. आणि हे सर्व धर्म आहे. What God sees is whether you have light or not. आणि देव बघत आहे तुमच्यामध्ये प्रकाश आहे किंवा नाही. This light of God is the life of God. आणि हा देवाचा जो प्रकाश आहे देवाचं जीवन आहे. He that has a son has a life. आणि ज्याच्याकडे पुत्र आहे त्याच्याकडे जीवन He आहे. that
does not have the son does not have life. आणि ज्याच्याकडे पुत्र नाही त्याच्याकडे जीवनच There are two नाही. categories. आणि हे दोन गट आहे, Life, no जीवन life. जीवन आणि जीवन नाही, Two categories. दोनच गट आहे. 3, 4, 5 नहीं है. दो ही कैटेगरी है जो लोग मरने के बाद जाने वाले, हेवन एंड हेल. दूसरा थर्ड कैटेगरी है ही नहीं. हेलो, नो वॉन्डरिंग स्पिरिट, नो भटकती आत्मा. आणि भटकणारी आत्मा नाही, फिरणारी आत्मा नाही. कोई फिरनारा नहीं, बसनारा नहीं, उठनारा नहीं. जाने के बाद तुरंत स्वर्ग या नरक जाता है. सम पीपल से नहीं, वो गाड़ा है ना उसके अंदर क्यों गाड़ेगा तुमको? तुम्हारा बॉडी गाड़ा है, तुम नहीं उधर. हेलो, I want to make things clear. मला गोष्टी स्पष्ट There are many करायच्या teachings. आणि अनेक असं शिकवण आहे. वो उधर ग्रेवयार्ड में है, वो प्रभु आएगा ना उठेगा. नहीं, उधर ऐसा तुम नहीं. क्या कर रहे है? सो रहा है क्या? उधर नहीं है तुम. You are either gone to heaven or hell. एक तर तुम्ही स्वर्गात गेले आहात किंवा नरकात गेले आहात. One day I'll reveal that mystery to you. आणि एक दिवस तो रहस्य मी तुम्हाला प्रगट करणार आहे. You know, that's why the teaching has come in the graveyard. The devil is there. No, devil is not there. म्हणून असं शिकवण आलंय की कब्रस्तानमध्ये शैतान आहे, शैतान तिथे नाही. No. नाही. What he will do there? आणि तो कब्रस्तानमध्ये काय करणार? वो मनुष्य नहीं तो वो क्या करेगा उधर? जिधर मनुष्य उधर रहता है, उनके द्वारा काम करता है वो. Okay, that's a different message. आणि तो एक वेगळा संदेश आहे. Okay, so what is this light? म्हणून हा जीवन काय This आहे? is spirit light. आणि हा आत्मा जीवन आहे. Amen. आमेन. God created the sun to आणि- give us physical light. देवाने सूर्याचे निर्माण केलं आपल्याला नैसर्गिक प्रकाश And when देण्यासाठी. the Bible says God is light, means He is spirit light. आणि जेव्हा शास्त्र म्हणत आहे देव प्रकाश आहे म्हणजे आत्मा प्रकाश So आहे. when you receive Him, म्हणून जेव्हा तुम्ही देवाचा स्वीकार करता your spirit becomes light. तुमच्या आत्मा प्रकाशित होतो, प्रकाशमय होतो. You are more than your body. आणि तुम्ही तुमच्या शरीरापेक्षा अधिक आहात. You are living in this body. तुम्ही ह्या शरीरामध्ये When you die, निवास करत you आहे. leave this body. जेव्हा तुम्ही मरणार तुम्ही ह्या शरीराला सोडून But then, जाणार. if your spirit is light, मग जर तुमचा आत्मा प्रकाश आहे the angels from heaven come आणि and take you. स्वर्गाचे देवदूत येऊन तुम्हाला घेऊन जाणार. If your spirit is darkness, जर तुमचा आत्मा अंधकार आहे the angels of darkness come अंधकाराचे देवदूत येणार and pullingly take you. आणि तुम्हाला ओढून नरकात घेऊन जाणार. That's why those who are nearing death, those of spirit darkness have fear. म्हणून जे मरणाच्या जवळ येत आहेत ज्यांच्या आत्मा अंधकार आहे त्यांच्यामध्ये खूप भीती असतो मरणाच्या वेळेस. Okay, so God is spirit light. म्हणून देव आत्मा प्रकाश आहे. He has made the sun for the natural light for this planet Earth. आणि त्यांनी ह्या सूर्याचं निर्माण केलं ह्या ग्रह पृथ्वीसाठी ज्याच्यामुळे आपल्याला नैसर्गिक प्रकाश मिळतो. But there is no sun in heaven. पण स्वर्गामध्ये सूर्य नाही. Hello? No sun. स्वर्गामध्ये Because सूर्य नाही God is light. कारण देवच प्रकाश आहे. And we'll be surrounded by spirit light. आणि आपण आत्मिक प्रकाशाने घेरले जाणार. With all the goodness and the nature of God. आणि देवाच्या सर्व चांगुलपणा आणि स्वभावाने आम्ही घेरले That's why जाणार. no one will sin. म्हणून कुणी तिथे पाप करणार नाही. We'll be living in the environment of the nature of God. आणि तुम्ही देवाच्या स्वभावाच्या पर्यावरण मध्ये जगणार आहे. एक पाप का थॉट भी नहीं आएगा तुम्हारे को. फिर तुमको मालूम पड़ेगा फर्क धरती का और स्वर्ग का. उधर कितना मुश्किल था यार, पाप नहीं करने का था फिर भी करता था. कितना उपास प्रार्थना किया. इधर तो कुछ करने की जरूरत नहीं, उपास प्रार्थना. हेलो, यू विल बी लिविंग in the very nature and the power of God. आणि तुम्ही देवाच्या स्वभावामध्ये आणि सामर्थ्यामध्ये अस्तित्वात जगणार You will आहे. not resist anything because the devil is not there. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विरोध करणार नाही कारण शैतानच तिथे So our नाही. future is blessed. म्हणून आपलं भविष्य आशीर्वादित आहे. That's why I want everyone to get this future. म्हणून माझी इच्छा आहे की प्रत्येक लोकांना हे भविष्य मिळाले When I पाहिजे. look at people, जेव्हा मी लोकांकडे I पाहतो don't see the natural way. आणि मी त्यांच्याकडे एक नैसर्गिकरित्या बघत नाही. Oh, you बहुत talented हो, अरे क्या है, बहुत पैसा ले, अरे क्या है, नाम है. I don't see that way. आणि मी व्यक्तींकडे बघून बोलत नाही तो खूप Many बुद्धिमान Christians see आहे. that way. कदाचित ख्रिस्ती लोक असं बघत असेल Very talented, huh? Very talented, very rich. आणि तो गुणवान आहे, खूप श्रीमंत आहे. बहुत नाम है उसका. I don't see that way. आणि मी हे सर्व गोष्टी पाहत नाम नाही. रो, रोशन रो, सब रो, मगर उसको प्रभु का जीवन है क्या?
That is the question. आणि हाच प्रश्न आहे की त्याच्याकडे प्रभूचं जीवन आहे What किंवा is it a नाही. profit man? You gain the whole world आणि काय फायदा एक मनुष्याला जर त्यांनी पूर्ण जग जिंकले and you lose your soul. आणि जर तुम्ही तुमच्या जीवाला मुकले तर. Amen. Amen. See, Christians, you should see differently. आणि ख्रिस्ती लोकांना तुम्ही वेगळ्या रीतीने Don't be पाहिले carried away by this worldly things. आणि जगाच्या गोष्टीने तुम्ही वाहून जाऊ नका. Is that so important? आणि जगाची गोष्टी खूप महत्वाची आहे का. Even Jesus said, आणि येशूने देखील not with सांगितले. the abundance of things of this earth, that is life. No. आणि असं विचार करू नका की जगाची जी गोष्टीची जी विपुलता आहे तीच तोच तुमचं No. जीवन आहे असं नाही. Do you have the life of God? तुमच्यामध्ये देवाचे जीवन आहे का. Amen. आमेन. That's the most important. आणि हा खूप महत्वाचा And प्रश्न आहे. heaven celebrates when you get this life. आणि स्वर्ग साजरा करतो जेव्हा तुम्हाला हा जीवन The Bible प्राप्त says होतो. it. शास्त्र असं म्हणत आहे When one sinner repents जेव्हा एक पापी पश्चाताप and करतो receives Jesus, आणि येशूचा स्वीकार करतो, the angels celebrate in heaven. देवदूत जे स्वर्गात आहे ते साजरा करतात. I shared with you the vision, आणि मी तुम्हाला दृष्टांत how the दाखवले celebration takes place in heaven. की स्वर्गामध्ये कसं उत्सव होतो हे तुम्हाला दृष्टांत दाखवले होते. Father celebrates, पिता साजरा करतो, Jesus celebrates, येशू साजरा करतो, all the angels celebrate, सर्व देवदूत साजरा all the करतात, saints celebrate. सर्व संत साजरा They have करतात only one focus. आणि त्यांच्या एकच लक्ष आहे. क्यों सेलिब्रेट करते हैं? आणि ते का उनका साजरा सबका करतात. एक ही इच्छा है, एक का तभी उद्धार होने दो. उनका थॉट वही रहता है. See, the heavens thought is only one. आणि स्वर्गाचा एकच विचार आहे, एक आदमी का भी उद्धार होने दो. See, that's the heavens thought. आणि तो स्वर्गाचा विचार आहे. God is not willing that one should perish, आणि देवाची इच्छा नाही की एकाही व्यक्तीचा Not नाश even झाला one. आणि एकाही व्यक्तीचा नाश नाही but झाला all पाहिजे, must be saved. पण सर्वांच्या तारण झाले So पाहिजे. heaven keeps on looking. म्हणून स्वर्ग सतत बघत राहतो. कहते प्रभु के बारे में बोले इनको, नहीं तो नरक में जाएगा वो. और एक ने पश्चाताप किया, the whole heaven rejoices. आणि एक व्यक्तीने पश्चाताप केला मग पूर्ण स्वर्ग आनंद उत्सव करतो. Amen. They don't आमेन. rejoice. क्रिकेट मैच में जीत गया, चलो सब लोग ताली बजाओ, ऐसा नहीं है. These are all earthly meanings, temporary meanings, temporal meanings, not eternal meaning. आणि ह्याच्यामध्ये पृथ्वीचा अर्थ आहे, तात्कालिक अर्थ आहे, पण सार्वकालिक ह्याच्यामध्ये काय अर्थच नाही. Heaven doesn't rejoice with this. आणि स्वर्ग ह्या गोष्टीवर आनंद करतच नाही. क्या फायदा तुम जीता और बाद में नरक गया तो कुछ फायदा है वो? This is a short term life. आणि हे अल्पकालाचे जीवन आहे That is eternal forever. आणि तो सार्वकालिक आहे, युगानुगसाठी आहे. Whether heaven or hell, it's for eternal forever. आणि नरक आणि जे स्वर्ग आहे ते युगानुगसाठी आहे. Once gone, gone forever. एकदा तुम्ही गेले युगानुगसाठी गेले, No coming back. परत तुम्ही येणार नाही. Amen. आमेन. All the funeral ceremonies cannot change places. आणि सर्व जी मयतीची जी सभा आहे, विधी आहे, तुमच्या जगाची रदबदली करू This शकत is नाही. so important आणि ही खूप महत्वाची आहे because many are trusting in this. कारण अनेक लोक ह्या विधीमध्ये भरोसा करत आहेत. देखो मैं जाने के बाद अच्छा विधि करो, पावरफुल विधि करने का. अगर बाय मिस्टेक मैं हेल गया तो तुम्हारा विधि की वजह से मैं स्वर्ग जा सकता है. समझ में आया ना? मैं सब पैसा रख के गया है सब विधि करने का. हेलो, वो विधि से कुछ होने वाला नहीं है. वो विधि तुम्हारा इच्छा है, जो मारने वाले का नहीं है. उसने डिसीजन बना दिया है और गया हो. प्रभु तुमको पूछ के उसको स्वर्ग नहीं देता है. हेलो, each individual stands separately before God. आणि प्रत्येक व्यक्ती एक एक करून देवापुढे उभा राहतो. तुम्हारा वजह से तुम्हारा सबका उद्धार नहीं होगा. Each and everyone must repent personally. एकूण एक व्यक्तीने वैयक्तिकरित्या पश्चाताप केलाच पाहिजे. Okay, so worship the Creator, म्हणून निर्माणकर्ताची उपासना not the करा, creation. निर्मितीची नाही. You know, the problem with the world is this: आणि जगाबरोबर समस्या अशी आहे, anything that is powerful आणि कुठल्याही गोष्टी जो सामर्थ्यशाली आहे or destructive किंवा विनाशकारी आहे is worshipped as God. आणि त्याची उपासना केली जातो की तो देव आहे. Some have assumed आणि काही लोकांनी असं धारणा केली आहे since God is powerful, की देव सामर्थ्यशाली आहे म्हणून so they worship the most powerful things on this earth. म्हणून ह्या पृथ्वीमध्ये खूप सामर्थ्यशाली गोष्टींच्या ते उपासना करतात. Anything that can destroy, आणि कुठल्याही गोष्टी जो नाश करू शकतो, because their mind is कारण त्यांच्या मन असं आहे anything. Since God is powerful, आणि ते देव सामर्थ्यशाली आहे म्हणून anything that is powerful, कुठल्याही गोष्टी जो सामर्थ्यशाली is आहे God. तो देव आहे. so they worship anything. म्हणून ते कुठल्याही गोष्टीची उपासना Sun करतात. is powerful, आणि सूर्य सामर्थ्यशाली So it's आहे म्हणून तो देव आहे. fire is destructive, आणि अग्नी विनाशकारी So it's आहे God. म्हणून अग्नी देव आहे.
That's why people worship even rich people, म्हणून जे लोक आहे श्रीमंत लोकांची देखील पूजा करतात, influential people. प्रभावशाली लोकांची Big, पूजा big people. मोठमोठे लोकांची पूजा करतात. चट से पैर पड़ेगा. तुम भिखारी का ऐसा पैर पड़ेगा क्या? नहीं. अमीर है. See, anything powerful becomes God. आणि कुठल्याही गोष्टी जो सामर्थ्यशाली आहे तो त्यांच्यासाठी देव होतो. That's the thought of people. आणि असंच लोकांचे विचार आहे. Remember one thing. आणि एक गोष्टी लक्षात You ठेवा, cannot disconnect God being the creator. आणि देव निर्माण करता आहे ह्या गोष्टीपासून तुम्ही देवाला विजोड करू शकत नाही. You cannot worship anyone. आणि तुम्ही कुणाचीही उपासना करू शकत नाही. You can honor, आणि तुम्ही मान you करू can शकता, respect, तुम्ही सन्मान करू शकत Creation. नाही. निर्मितीचे but तुम्ही आदर करू not शकता, worship. पण निर्मितीची तुम्ही उपासना नाही केले पाहिजे. Amen. आमेन. Because God must be the creator. मग कारण देव निर्माण करताच असला पाहिजे. अगर वो तुम मनुष्य को पूजा कर रहे हो, उसको पूछो तुमने बनाया क्या धरती सब? वो बोले अरे काय काय इधर टेबल चेयर भी नहीं बनाया. अच्छा फिर तुम नहीं है. God means creator. देव म्हणजे निर्माण करता. Amen. आमेन. You want to respect creation, you can respect, honor, but don't worship. आणि तुम्हाला निर्मितीचा आदर करायचा आहे, मान करायचा आहे, तुम्ही करू शकत आहे, पण तुम्ही निर्मितीच्या उपासना करू नये. Even your own parents, आणि तुमच्या स्वतःच्या आई वडिलांची you देखील can give them respect, तुम्ही त्यांना मान देऊ you can शकत give आहे, them honor, तुम्ही त्यांना आदर देऊ शकत आहे, but you cannot worship them as God. पण तुम्ही त्यांना देव म्हणून त्यांची पूजा करू शकत नाही. Others think that God is everywhere, आणि त्या इतर लोकांचा विचार आहे की देव सर्वत्र so आहे, everything is God. म्हणून प्रत्येक गोष्टी देवच आहे. Everything is God. प्रत्येक गोष्टी Because देव God आहे, is everywhere. कारण देव तर सर्वत्र आहे. He is in the trees, in the plants, the stone, mud, so everything is God. मग तो दगडामध्ये आहे, झाडामध्ये आहे, जनावरांमध्ये आहे, म्हणून प्रत्येक गोष्टी In the देव. Bible times, आणि शास्त्राच्या काळामध्ये they did not know who God is. त्यांना त्यावेळेस माहिती नव्हतं की देव कोण So आहे. they made an altar called unknown God. म्हणून त्यांनी एक वेदी तयार केले, अज्ञान देव. You know, in Acts 10, आणि I don't know, प्रेषितांची in Acts 10 I believe, I don't remember. प्रेषितांची कृत्य 10 मध्ये No, म्हणजे लक्षात where नाही. Apostle Paul went to preach. आणि जिथे प्रेषित पॉल प्रचार करायला And he गेले saw there आणि तिथे त्यांनी पाहिले the unknown God. आणि न जाणणारा देव. Okay, so today I spoke to you about God. आज मी तुम्हाला देवाविषयी सांगितले. He is a person. तो एक व्यक्ती आहे, He has all the good qualities. त्याच्यामध्ये सर्व चांगलं गुण आहे, He doesn't have hate. त्याच्यामध्ये द्वेष नाही. That's the quality of Satan. आणि द्वेष शैतानाचा गुण आहे. God's quality is love. देवाचा गुण आहे प्रीती. The Bible doesn't say he has love, he is love. शास्त्र म्हणत नाही की देवाकडे प्रीती आहे, देव प्रीती आहे. प्रीति आहे म्हणजे वो इटर्नल क्वालिटी है उसका. म्हणजे तो त्याचा सार्वकालिक गुणच आहे कोई भी बदल नहीं सकता है. आणि तो कोणी बदलू शकत नाही. Amen. आमेन. You cannot make him to love you more or love you less. No. आणि तुम्ही देवाला तुमच्यावर अधिक किंवा कमी प्रीती करायला लावू शकत नाही. बहुत लोगों को मालूम है, इसके लिए मस्का पॉलिश लगाते हैं प्रभु को, ताकि प्रभु मेरे से ज्यादा प्रेम करेगा, मैं ज्यादा काम करता हूँ, है ना. बॉस को प्लीज करते हैं हम लोग ऐसा. नो, असं नाही. he doesn't love you because of what you do. आणि तुम्ही काय करत आहे त्याच्यामुळे देव तुमच्यावर प्रीती करतो असं नाही. अगर ऐसा रहेगा तो बहुत कठिन है. सब लोगों को खुश करने ही पड़ेगा उसको. देखो प्रभु मैं बाइबल पढ़ रहा हूँ, देखो उपास प्रार्थना किया, प्रभु मेरे से प्रेम करो. नहीं नहीं नहीं, तुम्हारे ऊपर नहीं है वो अच्छा है वो. मतलब हम लोग बुरा रहेगा तो भी प्रभु प्रेम करेगा. That's what the Bible says. God so loved the म्हणून world. शास्त्र म्हणत आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली So loved. आणि एवढी प्रीती Past केली. tense. आणि भूतकाळ World means आणि जग म्हणजे all those who oppose God, आणि सर्व लोक जे देवाच्या विरुद्ध आहे, hate God. देवाचा द्वेष करत आहे They don't like him. आणि ते देवाला पसंत करत They नाही. don't want him. त्यांना देव नको, They reject him. ते देवाच्या नाकार करतात They may burn the churches. आणि ते मंडलीला They जाळून may kill टाकतात. you. ते तुमच्या They खून will करतात, persecute you. तुमच्या छळ They will करतात harass you. आणि तुम्हाला त्रास देणार. That's what the world means. आणि जगाचा अर्थ तसंच आहे. That's the definition given by Holy Spirit. आणि ही व्याख्या पवित्र आत्म्याने मला God दिली आहे so loved the की world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. Not world of righteous people. आणि नीतिमान लोकांचे जग नाही World of holy people. आणि पवित्र लोकांचे जग World नाही, of religious people. धार्मिक लोकांचे जग नाही. No. नाही. God so loved the world of sinners. आणि देवाने पापी लोकांच्या जगावर प्रीती केली. How can he love a sinner? आणि तो पापीवर कसं प्रीती करू शकतो?
Because that's the eternal quality of God. कारण तो देवाचा सार्वकालिक गुण आहे म्हणून. Amen. Amen. तुम उसको बदल नहीं सकता. तुम्हारा हेट्रेड उसको हेट्रेड नहीं बना सकता है. तुम कितना भी उसको बुरा करेगा वो तुमसे प्रेम ही करेगा क्योंकि उसका क्वालिटी है वो. हम कैसे हम बदलाव रहते हैं. लोग अच्छा किया तो कुछ रॉन्ग किया तो गुस्सा तो हमारा प्रेम गया है खिड़की के बाहर. प्रभु ऐसा नहीं. हमारा प्रेम बाहर का है. हा? उसका प्रेम बाहर का नहीं है अंदर का है. इसके लिए वो जब जीसस क्रूस पे था लोगों ने वर्स्ट किया फिर भी उनसे प्रेम किया. हाउ डू वी नो दैट? आपल्याला हे कसं कळतो? व्हेन ही फॉरगेव. जेव्हा त्यांनी क्षमा केली. फॉरगिवनेस रिक्वायर्स लव. आणि क्षमासाठी प्रीती लागतो. फॉरगिवनेस प्रोसीड्स फ्रॉम लव. कारण जी क्षमा आहे प्रीतीद्वारेच पुढे येतो. Why does God forgive you? आणि देव तुम्हाला का क्षमा करतो? Because of your performance? तुमच्या कृतीमुळे? Because he loves you. देव तुमच्यावर प्रीती करतो म्हणून. Amen. आमेन. If he had hate, जर देवामध्ये द्वेष असते he cannot forgive you. मग देव तुम्हाला क्षमा करू शकत नाही. Only if his love फक्त जर देव प्रीती आहे can he forgive you. मगच देव तुम्हाला क्षमा करू शकतो. We human beings कभी नहीं बोलेगा मैं, हाँ? कभी क्षमा नहीं करेगा. उसने 20 साल पहले ऐसा किया था, मेरे को याद है सब. 20 साल पहले किया था याद रखते हैं हम लोग. Okay, today I spoke about God. आज मी तुम्हाला देवाविषयी Now सांगितलं. I'm going to speak about the creation. आता मी निर्मितीविषयी बोलणार आहे. What is the first being that he created? आणि कुठला प्रथम जीवाची त्यांनी निर्माण केली That also we must know. आणि हे देखील आपल्याला समजले पाहिजे. Amen. आमेन. So tomorrow I'll speak to you about the first creation. म्हणून उद्या मी तुम्हाला प्रथम निर्मितीविषयी शिकवण देणार आहे. We'll also learn about demons. About आपण दुरात्म्यांविषयी शिकूया. Okay, let's all stand up. चला आपण उभे राहूया. Then I'll teach you why God sent Jesus. मग मी तुम्हाला शिकवणार की देवाने येशूला कशासाठी पाठवले. Why we need Jesus. आपल्याला येशूची का गरज आहे. Okay? I know many write to me about many are sick and many demonized people. अनेक लोक मला लिहित आहे की आम्ही आजारी आहे आणि खूप भूतग्रस्त लोक आहे. Many send WhatsApp messages. अनेक लोक व्हॉट्सअपवर संदेश पाठवत आहे, मेसेज पाठवत आहे. See, husbandच्या मैत्रीला demonic मराठी दे राईट. आणि मराठीमध्ये ते लिहित आहे. I'm seeing the devil working, आणि मी पाहत आहे की शैतान काम but करत. the new people are believing पण नवीन लोक विश्वास करत आहे that Jesus can deliver. की येशू त्यांची सुटका करू शकतो. Amen. आमेन. Only Jesus can deliver, फक्त येशू सुटका करू शकतो not any man. आणि कुठलाही मनुष्य नाही. Jesus defeated Satan आणि येशूने शैतानाला पराभूत केला and they fear only the name of Jesus. आणि ते फक्त येशूच्या नावाला घाबरत आहे. Amen. आमेन. I have delivered so many people in my आणि मी ministry माझ्या सेविकामध्ये अनेक लोकांची सुटका in केली the आहे name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Okay, so believe. म्हणून विश्वास धरा. Why I'm saying this? आणि मी असं का बोलत आहे Because Holy Spirit said always you speak like this so that they have faith. कारण पवित्र आत्म्याने मला सांगितले तुम्ही असं बोला जेणेकरून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होणार. This is a general prayer. Acha, for the online. Okay, I'll be praying for you. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. All those who are watching online, आणि सर्व जे ऑनलाईन बघत आहे don't fear, भिऊ नका don't have anxiety, आणि कळकळ ठेवू नका resist fear in Jesus' name. आणि भीतीचा विरोध करा येशूच्या नावात. Let me pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Whatever you're going through, आणि ज्या कुठल्या गोष्टीतून तुम्ही जात आहात any kind of fear, कुठल्याही प्रकारची in any भीती, form, कुठल्याही रूपामध्ये you must not keep it. तुम्ही भीती ठेवू नये. Fear is the worst thing आणि भीती सर्वात वाईट भावना because it is of hell. कारण भीती नरकाची आहे. Because the circumstances bring fear, that doesn't mean you can keep fear. No. आणि परिस्थिती भीती आणत आहे ह्याचा अर्थ नाही की तुम्ही भीती ठेवले पाहिजे. No. नाही. I rebuke this fear आणि ह्या भीतीला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात. Any form of fear, आणि कुठल्याही प्रकारची भीती
be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Even anxiety आणि जी कळकळ आहे that is destroying the immunity, जे त्यांच्या प्रतिरोधक शक्तीचा नाश be करत आहे gone in Jesus' name. आणि हे सर्व कळकळ व विवंचन जाऊ दे येशूच्या नावात. Be free. मोकळे व्हा You spirit of infirmity, आणि सर्व विकाराची आत्मा be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Yes, you are hearing some negative. तुम्ही काहीतरी Sound. नकारात्मक वाणी ऐकत आहे I rebuke that in Jesus' name. आणि त्या गोष्टीला धमकवतो येशूच्या I नावात stop that in Jesus' name. आणि त्या वाणीला थांबवतो येशूच्या नावात. You will not hear it in Jesus' name. आणि परत तुम्ही ते वाणी ऐकणार नाही येशूच्या नावात. Any problem in your body parts, आणि तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागामध्ये जर समस्या आहे I take authority मी अधिकार घेतो and I command every parts of the body आणि मी शरीराच्या प्रत्येक अवयवांना आज्ञा देतो to function कार्य करायला as God made it. जसं देवाने त्याला बनवले. Come in line आणि देवाच्या ओळीत with या, God's word. देवाच्या वचनाच्या In ओळीत या Jesus' name. येशूच्या नावात. Say amen, I receive. बोला आमेन मी प्राप्त करतो. You know, that's the protocol of heaven. आणि ही स्वर्गाची नियम You आहे have to agree. आणि तुम्ही समज झाले पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद I पिता. bless you all in Jesus' मी name. तुम्हा सर्वांना आशीर्वादित करतो येशूच्या नावात. Those who are going through financial problems, जे आर्थिक समस्यातून जात आहे be blessed in Jesus' name. आशीर्वादित हो येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद पिता. I declare peace in your house. मी तुमच्या घरामध्ये शांतीची In your घोषणा home. तुमच्या घरामध्ये No virus will come near your house. आणि कुठलाही विषाणू तुमच्या घराजवळ In Jesus' येणार नाही name. येशूच्या Say नावात. amen. बोला आमेन. Okay. I'll pray for you all. आणि तुम्हाला सर्वांसाठी